हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू मराठी स्टोरी डायरी ऑफिशियल यूट्यूब चॅनल। मागच्या व्हिडिओमध्ये आपण शुभविवाह भाग 12वा बघितलेला। आजच्या व्हिडिओमध्ये आपण भाग 13वा बघणार आहोत। तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि ह्याचा पुढचा भाग लवकरच तुमच्या भेटीला येईल तो लगेच पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राइब करून ठेवा। चला तर मग सुरुवात करूया। योगेश ऑफिसमध्ये काम करत असतो आणि सलाम समोर बसून त्याला पाहिजे ती इन्फॉर्मेशन देत असतो। इतक्यात रघु आत येत गुड मॉर्निंग योगेश। सलामकडे बघून क्या हाल है सलाम मियाँ, हमेशा खुश रहो यार, और शादी वगैरह कब कर रहे हो। सलाम क्या भाईजान, अभी तो आपने खुश रहने की दुआ दी और अब शादी का पूछ रहे हो। रघु जोरात हंसत, अरे अपने योगेश भाईजान को देखो कैसे बदल गया शादी होते ही। तुम्हें नहीं लगता क्या इनको देखकर अब तुम्हें भी शादी करनी चाहिए। त्याला मध्येच थांबवत योगेश, सलाम तू हे ॲग्रीमेंट वाचून घे, आम्ही आहोत तोपर्यंत कुणाला तू आत पाठवू नको आणि जाता जाता 2 कॉफी सांग। सलाम ठीक आहे भाईजान म्हणत केबिन बाहेर निघून जातो। रघु चेअरवर बसत, अरे मी जास्त वेळ नाही घेणार, मी आज दुबईला निघत आहे म्हणून म्हटलं जाता जाता तुला भेटून जावे। योगेश, अच्छा आज चाललास, मग कधी येणार। डिलिव्हरीच्या वेळी येईल, महिन्याभराच्या सुट्ट्या घेऊन। तुझे काम कसे सुरू आहे। योगेश स्माइल करत, एक नवीन फॅक्टरी टाकत आहे, ऑलमोस्ट काम झाले, बस लवकरच कन्स्ट्रक्शन चालू करेल। रघु, क्या बात है यार, तू कंपनीवर कंपनी काढत आहे आणि आम्ही बसलो नोकरी करीत बॉसच्या शिव्या खात। योगेश, माझ्याकडे जे आहे ते तुझ्याकडे नाही याचा पश्चाताप नको करू, कारण तुझ्याकडे जे आहे ते अनमोल आहे आणि नेमकं तेच माझ्याकडे नाही। मी ह्या 2 कंपन्या विकून सुद्धा ते नाही घेऊ शकत। रघु गोंधळून, माझ्याकडे काय आहे असे अनमोल। योगेश, तुझी सपोर्टिव्ह फॅमिली। रघु, कम ऑन यार, आता तुझी पण फॅमिली आहे, विजय आहे तुला फुल सपोर्ट करायला। मला असे वाटते तू आता तुझी मॅरिड लाईफ सुरू करायला हवी। मी एका नजरेच बघून सांगतो, विजया एक साधी सरळ मुलगी आहे आणि तिने मानले आहे की तूच तिचा सर्व काही आहे। तिच्या डोळ्यात दिसते यार, ती तुझ्यावर किती प्रेम करते, विश्वास करते, तुझा आदर करते। योगेश त्याला मध्येच थांबवत, 1 मिनिट रघु, मला खरं खरं आठवून सांग, तुला तिच्या डोळ्यात माझ्याबद्दल आदर दिसला। रघु विश्वासाने, यस डिअर, आय एम 100% शुअर। योगेश, आणि तुला तिच्या डोळ्यात माझ्याबद्दल प्रेम दिसले, जे एक प्रियसी आपल्या प्रियकरावर करते, अतूट गहिरे प्रेम। रघु थोडा अडखळतो, हा म्हणजे जी बायको आपल्या नवऱ्यावर इतका विश्वास ठेवते, त्याचा आदर करते, तर प्रेम ही करीतच असेल ना। योगेश त्याच्या शब्दावर जोर देत, करीतच असेल ना म्हणजे तू शुअर नाही। अरे तिचा माझ्यावर अतूट विश्वास आहे हे माहीत आहे मला, हे कुणी सांगायची गरज नाही। मी तिच्या डोळ्यात बघतो नेहमी आणि आदर करतेच ती। पण रघु, विजया ज्या वातावरणातून आली आहे ना, तिथे तिला काही करायची तर सोडाच, साधे आपले मत मांडायची सुद्धा परमिशन नव्हती। अशा वेळी लग्न करून आल्यानंतर मी तिला सगळी मोकळीक दिली, तिला जे वाटेल ते करायची, घालायची, तिला परमिशन घ्यावी लागत नाही। जेव्हा मी तिला इतके स्वातंत्र्य दिले तर ती माझा आदर तर करणारच, आणि मे बी तिला मी एक चांगला व्यक्ती वाटतो म्हणून ती विश्वास करते माझ्यावर, पण प्रेम नाही करीत। रघु, अजीब आहे यार तू, एकीकडे म्हणतो तिचा तुझ्यावर अतूट विश्वास आहे आणि दुसरीकडे म्हणतो तिचे प्रेम नाही। योगेश, प्रेम आणि विश्वास 2 वेगवेगळ्या गोष्टी आहेत। प्रेमात विश्वास असणे आवश्यक आहे, पण विश्वास असेल तिथे प्रेम असेलच असे नाही। रघु, ओके ठीक आहे, पण तू कधी प्रेमात पडला नाही आणि तुला कधी लव्ह मॅरेज करायची इच्छा पण नव्हती। तुला तर आजोबा म्हणेल तिथे लग्न करायचे होते आणि तसे लग्न झाले असते तर तू संसारही केलाच असता ना। योगेश, हो। रघु, मग आता का प्रॉब्लेम आहे तुला विजयाशी संसार करायला, का असा अट्टहास करीत आहे की तिचेही तुझ्यावर प्रेम जडावे। योगेश, तू म्हणतो ते बरोबर आहे, कारण तेव्हा प्रेम काय, त्या फिलिंग्स काय कळत नव्हत्या मला, म्हणून मी कुठल्याही आजोबांनी पसंत केलेल्या मुलीशी लग्न करून संसार केला असता। पण विजयाची गोष्ट वेगळी आहे, तिला पहिल्यांदा बघितले आणि मी माझाच नाही राहिलो। मी प्रत्येक क्षणी नव्याने तिच्या प्रेमात पडत गेलो। तिचा निरागसपणा, तिचे बोलके काहीसे मला घाबरणारे डोळे, तिचे रेशमी केस, तिचे पूजा करतानाचे रूप, खळखळून हसतानाचे रूप, मी तिच्या प्रत्येक रूपावर प्रेम करतो।
अरे तिने सकाळी उठून फक्त चेहऱ्यावर पाणी जरी घेतले तरी मला ती खूप सुंदर वाटते. मला तिची ओढ वाटते रे. तिच्यासाठी घरी जायची घाई होते. मला असे वाटते कधी एकदा तिला बघतो. आता मला झोपण्यासाठी ड्रिंकची पण गरज नाही पडत. तिचे ते गोंडस रूप बघता बघता कधी झोप येते कळतच नाही. आणि मला आता हे क्षण एन्जॉय करायचे आहेत. मला तिच्या डोळ्यात माझ्यासाठी ओढ बघायची आहे. मला भेटायची आतुरता बघायची आहे. माझी जिद्द आहे की जेव्हा विजयसुद्धा माझ्या प्रेमात पडेल तेव्हाच आम्ही या नात्याला सुरुवात करू. मला प्रेमातले सगळे रस अनुभवायचे आहेत. प्रेमात पडल्यावर इतकं भारी वाटते हे मला माहीतच नव्हते. रघु, आणि समजा ती तुझ्या प्रेमात नाही पडली तर? आणि समजा तिचे दुसऱ्या कोणावर प्रेम बसले तर? मग काय हम दिल दे चुके सनम सारखा तिच्या सुखासाठी तिला त्याच्याबरोबर पाठवशील का? योगेश चिडून, तू काहीही काय बोलतो? ती दुसऱ्या कुणाच्या प्रेमात कशी काय पडेल? रघु, मी जस्ट सांगतो आहे. असे झाले तर, किंवा तू तिचा पत्नी म्हणून स्वीकार केला नाही तर तिला असे वाटू शकते की तुला ती पसंत नाही. तू नाईलाजाने लग्न केले म्हणून हे नाते निभवतो आहे. व्हायला काहीही होऊ शकतं रे. तुला वाटते तीही तुझ्या प्रेमात पडावी. असे होऊ शकते, मी नाकारत नाही. पण असे नाही झाले तर काय करशील? वेळ निघून गेल्यावर कसा समजावशील? आणि तेव्हा जर तू सांगितले की तुझे तिच्यावर प्रेम आहे तर ती विश्वास करेल का? हे बघ योगेश, आता वेळ आहे तेव्हा स्वतःच्या प्रेमाची कबुली दे. तिची वाट बघता बघता भलतेच नको व्हायला. योगेश सिरियस होत या सगळ्याचा विचार करायला लागतो. रघु, योगेश मला लेट होत आहे, मी निघतो. पण माझ्या बोलण्याचा विचार कर. मला फक्त एवढेच वाटते, तुझं प्रेम तुला मिळावे. तुम्ही दोघे एकत्र यावे. जेव्हाची तेव्हाच प्रेमाची कबुली देऊन टाकावी. योग्य वेळेची वाट बघताना कधी कधी वेळच निघून जाते. रघु जातात. योगेश पुन्हा विचार करायला लागतो. रघु म्हणतो ते काही पूर्णपणे चुकीचे नाही. माझा आदर करेल आणि प्रेम दुसऱ्यावर झाले तर? नाही, मला काहीतरी करायला पाहिजे. काय करू? तो म्हणतो तसा तिला सांगून टाकू माझं तिच्यावर प्रेम आहे. पण ती माझ्यावर प्रेम नाही करीत, किंवा करीत असेल जरी, पण अजून तिला त्याची जाणीव व्हायची आहे. माझं प्रेम कन्फेस करण्याची मजा तेव्हाच येईल जेव्हा ती माझ्यावर प्रेम करेल आणि माझ्याकडूनही तिला त्याची अपेक्षा असेल. तेव्हा किती आनंद होईल तिला. नाही, मी तिला वेळ देईन. मी आधी तिच्याशी मैत्री करेल. तिच्यासोबत जास्तीत जास्त वेळ घालवेन. म्हणजे ती हळूहळू माझ्या प्रेमात नक्की पडेल. योगेशने बेडरूममध्ये जाण्याची परमिशन देताच माळीकाका आपले काम सुरू करतात. काही दिवसातच ती गॅलरी हिरवीगार झाली. काही गुलाबाच्या कुंड्या, काही कलरफुल पानांची झाडे, तर काही वेल आणि त्यावर बारीक छोटी फुले त्यांच्या हँगिंग कुंड्या नीट लावल्या होत्या. आता ती गॅलरी जणू एक छोटा बगीचा झाला होता. तिथे तिने पक्ष्यांसाठी पाणी आणि दाणे ठेवायची पण सोय केली. त्यामुळे सकाळी सकाळी तिथे पक्ष्यांचा किलबिलाट ऐकू यायचा. आता रोज त्यांच्या किलबिलाटाने विजय आणि योगेशला जाग यायची. तिथे विजयाने खाली हिरवी मॅट टाकून त्यावर सोफा पण ठेवला होता. त्यामुळे आता योगेशचा जास्तीत जास्त वेळ तिथेच जायचा. त्या झाडांच्या आणि पक्ष्यांच्या सानिध्यात त्याला प्रसन्न वाटायचे. त्याने सोफ्यासमोर एक टिपाय लावला आणि बरेचदा तो ऑफिसचे कामही तिथेच करायचा आणि समोर विजयाला बसून तिच्याशी गप्पाही मारायचा. खूपदा तो आपले कामही तिला समजावून सांगायचा. या 5 वर्षात योगेशचे आयुष्य जे बर्बाद झाले होते ते विजयाच्या आयुष्यात येण्याने बहरून गेले होते. आला दिवस ढकलणारा तो आता जीवनातील छोट्या छोट्या गोष्टींवर प्रेम करू लागला. ती गॅलरी, ते फुलझाडे आणि ते पक्षी त्याचा जीव की प्राण झाले होते. माळीकाकाला तर सक्त ताकीद दिली होती की त्या गॅलरीतील बगीच्याची हयगय झालेली त्याला अजिबात आवडणार नाही. हळूहळू विजयाला योगेशचा स्वभाव कळायला लागला. त्यामुळे तिची भीती कमी होऊन त्यांच्यात मैत्री व्हायला लागली. विजय आणि त्यांचे ट्युनिंग पण छान जमायला लागले. कधी तो चिडला जरी तरी त्याचा राग कसा घालवायचा हे तिला चांगलेच माहिती होते. विजयने वचन दिल्यामुळे ती काहीही करू शकत नव्हती, पण ती रोज देवाकडे प्रार्थना करायची की त्यांची फॅमिली पुन्हा एकदा एकत्र येऊ दे. न्यू फॅमिलीचे काम सुरू होते. योगेश भूमिपूजनला घरी कुणालाही न सांगता फक्त ऑफिस स्टाफसोबत विजयाच्या हाताने कुदळ मारून नवीन फॅक्टरीचा श्री गणेशा करतो. नवीन फॅक्टरीचे काम सुरू झाल्याने योगेशचे काम जास्त वाढते. त्याचा बराच वेळ ऑफिसमध्ये जायचा. योगेश सकाळी लवकर ऑफिसला जायचा आणि रात्री उशिरा घरी यायचा. तो बिझी झाल्याने विजय आणि त्याचे बोलणे पण फार कमी झाले होते.
विजयाला आता करमत नव्हते. ती योगेशला मिस करीत होती. विजया मोबाईलमध्ये कॅलेंडर ओपन करून बघते की त्याचे आणि तिचे शेवटचे गप्पा कधी मारल्या होत्या. कॅलेंडर बघताच तिच्या लक्षात येते. ती डोक्यावर हात ठेवते. अरे देवा, अशी कशी विसरली मी. या महिन्याच्या 30 तारखेला आईबाबांचे श्राद्ध आहे आणि मला पूजा करायची आहे. त्यांना सांगावे लागेल. तसे कार्ड आहे, मी पैसे काढून करू शकते, पण आता मला वाटते की त्यांनी पण पूजेत माझ्यासोबत यावे. एक दिवस सुट्टी घेतील का? कामाचा व्याप पण खूप वाढवून ठेवला आणि बघणारे ते एकटेच. बघू काय म्हणतात. तर नाही जमले तर मी एकटी रामू काकांना घेऊन करून घेईन पूजा. पण हे असले सोबत तर आधार वाटेल मला. रात्री 11 वाजता योगेश येतो. फ्रेश होऊन येईपर्यंत विजया त्याचे जेवणाचे ताट वाढून ठेवते. योगेश डायनिंग टेबलवर बसत. तुला कितीदा सांगितले विजया, तू इतक्या उशिरापर्यंत माझी वाट नको बघत जाऊ. तू जेवण करून घेत जा. मला आता रोजच उशीर होणार. काम खूप वाढले आहे. विजया, मला एकटीला जेवण जात नाही. योगेश हसत. अच्छा, मग आधी कशी जेवायची एकटी? माझ्यासमोर तर चुकूनही झळकायची पण नाही. विजया, तेव्हा मला एका राक्षसाची फार भीती वाटायची. तेव्हा भीतीने जेवण नव्हते जात. योगेश तिरपा कटाक्ष टाकीत. काय म्हटले तू मला? विजया निरागसपणे. मी तुम्हाला कुठे काय म्हटले? मी तर एका राक्षसाची गोष्ट करीत आहे. त्याचे लालभडक डोळे होते. त्याचा चेहरा सदैव रागीट आणि कपाळावरील एक उभी शीर कायम फुगीर आणि ताठरलेली असायची. योगेश विचार करीत. मी इतका भयानक दिसायचो? विजया तोंडात घास टाकत. मग नाहीतर काय. मी म्हणते प्यायची कशाला इतकी दारू, होश जाईपर्यंत. योगेश हसत. तुम्हें क्या पता जानी, इसमें कितना नशा होता है. कभी पीके देखना एक बार तो पता चले. विजया वाकडे तोंड करीत. नको रे बाबा, मी तर त्याचा स्मेल पण नाही घेणार. योगेश तिचे चेहऱ्यावरील एक्सप्रेशन बघून जोरात हसत. तुला जर सांगितले की हाय क्लास सोसायटी लेडीजने ड्रिंक करणे नॉर्मल आहे तर? विजया मानेला झटका देत. त्या बाया चांगल्या नसतात ज्या ड्रिंक करतात. योगेश समजवीत. एका गोष्टीवरून कुणाला जज करू नये विजया. प्रत्येकाचे आपले प्रॉब्लेम्स असतात आणि कुणाच्या घरी ह्या गोष्टी नॉर्मल असतात. त्यामुळे त्यांना कधी वाटतच नाही की ड्रिंक करणे वाईट आहे. जोपर्यंत आपण त्या व्यक्तीला भेटत नाही, जाणून घेत नाही, तोपर्यंत त्या व्यक्तीबद्दल नुसते पिण्यावरून मत बनवू नये. विजया, बरं आता जेवण करा लवकर. गोष्टी कमी करा. एक गोष्ट सांगायची आहे नंतर मला तुम्हाला. योगेश आश्चर्याने. गोष्ट? कुठली गोष्ट? काय सांगायचे आहे? विजया, अहो आधी जेवण करा, मग सांगते ना. जेवण आटपून योगेश बेडरूममध्ये जातो. दिवसभराच्या कामामुळे तो खूप थकला होता. आता त्याला झोप येत होती, पण विजयाला काहीतरी सांगायचे होते म्हणून तो तिची वाट बघतो. विजया आत येताच तिच्याकडे बघून योगेश, अगं तू काहीतरी सांगणार होती ना? विजया गॅलरीचे दार लावत. हो, बस 2 मिनिटे येतच आहे. पण योगेश कंट्रोल करू शकत नाही आणि बेडला मागे टेकतो. खूप प्रयत्न करून तो डोळे उघडे ठेवतो, पण तरीही ते लागतातच. विजया त्याच्या जवळ येत. अहो झोपले? योगेश खूप कष्टाने डोळे उघडत. नाही. अगं तू बोल ना, काय सांगणार होती? विजया, अहो या महिन्याच्या 30 तारखेला मला मंदिरात पूजा करायची आहे. योगेश, हात त्याच्या. हे सांगायचे होते? मग कर ना, माझी परमिशन काय घेते? तुला जे करायचे तू करू शकते. असे म्हणताच तो बेडवर आडवा होतो. विजया त्याला उठवत. अहो पूर्ण तर ऐका. त्या पूजेत तुम्ही पण याल ना? योगेश पुन्हा बेडला मागे टेकत अर्धवट झोपेत. पूजा कशाची आहे? विजया, माझ्या आईवडिलांचे श्राद्ध आहे. योगेश झोपेतच. अच्छा, मग माझी काय आवश्यकता? तुझ्या वडिलांचे श्राद्ध ना, मग त्यांना बोलव की. विजया वैतागून. अहो तुम्ही झोपेत आहात का? ते कसे येतील? ते गेले ना. योगेश झोपेतच. अगं मग ते आल्यावर कर. इतकी काय घाई आहे? विजया चिडून. तुम्हाला कळते का तुम्ही काय बोलत आहात ते? योगेश डोळे उघडून. हो, पूजा करायची म्हणते ना. विजया चिडून. हो, आणि तुम्ही येणार का विचारत आहे. योगेश, कधी आहे पूजा? विजया, 30 तारखेला. योगेश, कशाची पूजा आहे? विजया कपाळावर हात मारत. हे देवा, अहो माझ्या आईवडिलांचे श्राद्ध आहे. योगेश अर्धवट झोपेत. अच्छा. विजयाला आता चिड येते. ती हलवून त्याला उठवत. अहो माझ्या आईवडिलांचे 5वे श्राद्ध आहे आणि मला मंदिरात त्या निमित्ताने पूजा करायची आहे. तुम्हाला पण माझ्यासोबत या पूजेला यायचे आहे. योगेश कसाबसा डोळे उघडत. हो, पण श्राद्ध तर मेलेल्या लोकांचे करतात ना. विजया चिडून. हो, माझे आईवडील या जगात नाही म्हणून तर पूजा करीत आहे.
योगेश झोपेत, देव त्यांच्या आत्म्याला शांती देवो. विजयाला कळते योगेश खूप झोपेत आहे आणि त्याला आता बोलून काही उपयोग नाही, म्हणून ती प्रयत्न करणे सोडते आणि त्याला बेडवर आडवे करीत त्याच्या अंगावर ब्लँकेट ओढते आणि स्वतःही मनात ठरवते की उद्या नाश्त्याच्या टेबलवर नक्की बोलेन आणि झोपते. दुसऱ्या दिवशी योगेश नाश्ता करीत असताना विजया बाजूला बसून ओह मला काहीतरी बोलायचे आहे. योगेश खाता खाता हा बोल ना. विजया रात्रीचे बोलणे आठवत मनात आता एका दमात सगळे बोलते, नाहीतर हे पुन्हा त्याला फाटे फोडायचे. ती योगेशकडे बघून अहो या 30 तारखेला माझ्या आईबाबांचे श्राद्ध आहे, तर त्यानिमित्ताने मला मंदिरात पूजा करायची होती आणि गरिबांना जेवण घालायचे होते. तर म्हटले तुम्ही येणार का पूजेत माझ्यासोबत. हे ऐकताच योगेशला जोरदार ठसका बसतो. विजयाला पाणी देत आणि पाठीवर हात फिरवत काय झाले अचानक. योगेश आश्चर्याने तिच्याकडे बघत अगं विजया मला काल रात्री सेम हेच स्वप्न पडले. तू अशी जवळ आली आणि मला म्हणाली अहो तुम्ही पूजेत याल का, माझ्या आईवडिलांचे श्राद्ध आहे. विजया अगं मला पुढे घडणाऱ्या गोष्टी आधीच स्वप्नात दिसू लागल्या वाटतं. विजया कपाळावर हात मारत हो मला पण स्वप्न पडले होते रात्री. मी तुम्हाला पूजेत याल का विचारले आणि तुम्ही म्हणाले तुझ्या आईवडिलांचे श्राद्ध आहे तर त्यांनाच बोलव. योगेश जोरात हसत अरे वा मी तुझ्या स्वप्नात येऊन कॉमेडी करतो वाटतं. विजया वैतागून चुप बसा, तुम्हाला काही स्वप्न बिप्न नाही पडले. मी तुम्हाला खरंच विचारत होती पण तुम्ही आपले झोपेत बडबड करीत होता. योगेश जीभ चावत मान खाली घालून चुपचाप खातो. विजया त्याला बघत तुम्ही येणार आहात की नाही. योगेश विचार करीत अगं त्याला अजून 15-20 दिवस बाकी आहे सांगतो ना. विजया म्हणजे तुम्ही नाही येणार हो ना. योगेश अगं तसं नाही, काम खूप आहे. मी तोपर्यंत काहीतरी करून अर्धा दिवस सुट्टी घ्यायचा प्रयत्न करेल. त्यासाठी मला कामाचे नियोजन करावे लागेल. मग आत्ताच कन्फर्म कसं सांगू, पण डोंट वरी मी येण्याचा नक्की प्रयत्न करेल. कामाच्या व्यापात योगेश खूप बिझी होऊन जातो. त्याच्यासाठी दिवस कसा उगवतो आणि कसा मावळतो कळतच नाही. पण विजया मात्र रोज त्याची वाट बघत दिवस काढते. कधी नाश्त्याच्या वेळी किंवा रात्री डिनरच्या वेळी त्यांचे थोडेफार बोलणे होते, पण बस तेवढेच. बाकी वेळ ती पुस्तके वाचण्यात आणि गॅलरीत पक्ष्यांना न्याहाळत काढत असते. अशीच एक दुपारी ती कादंबरी वाचण्यात खूप बिझी असते तेव्हा तिचा मोबाईल वाजतो. ती पुस्तक बाजूला ठेवून मोबाईल बघते तर रुचाचा फोन. ती कॉल रिसीव्ह करीत बोला मॅडम आज कशी आठवण काढली आमची. रुचा घाईत ओ मॅडम हे सगळं सोडा आणि आधी टीव्ही लावा. विजया मस्करी करीत का तू येत आहेत का टीव्हीवर, तू सांगितले नाही. तू मूव्हीजमध्ये पण काम करायला लागली ते. रुचा ए मस्करी सोड, मी खूप सिरियसली बोलत आहे. खूप इम्पॉर्टंट न्यूज सुरू आहे, तू आधी टीव्ही लाव. विजया एका हाताने रिमोटवरच्या बटन दाबून टीव्ही लावते. कुठले चॅनल ग. रुचा अगं कुठलाही न्यूज चॅनल लाव, सगळीकडे एकच बातमी सुरू आहे. विजया न्यूज चॅनल लावते. कुठली तरी मर्डर केसबद्दल न्यूज सुरू होती. ती मोबाईल कट करून न्यूज बघत बसते आणि बघून अवाक होते. ती शनाया राणेच्या मर्डरची न्यूज होती. काल रात्री शनाया राणेचा खून झाला होता आणि खून तिच्या मित्राने केला होता. पैशाच्या वादातून हा खून झाला होता आणि खुनीने गुन्हा कबूल पण केला होता. दोघे मिळून एक रॅकेट चालवायचे. पैसा कमवण्यासाठी ती श्रीमंत मुलांना फसवायची आणि तिचा मित्र त्यांची व्हिडिओ क्लिप बनवून मग त्या मुलांना ब्लॅकमेल करायचा आणि पैसे उकळायचा. शनायाचा खून झाल्यानंतर तिच्याबद्दल अनेक घटना समोर येऊ लागल्या. अनेक लोकांना तिने नादाला लावून पैसे उकळले होते. त्यात काही श्रीमंत मुलेच नाही तर माणसे पण होती. या निमित्ताने न्यूजवाले पुन्हा एकदा योगेश काटकरची 5 वर्षाआधीची केस डिस्कस करू लागले. पण यावेळी योगेशला दोषी न ठरवता त्यालाही तिने फसवण्याचा प्रयत्न केला. पण योगेशच्या हुशारीने तिचा डाव तिच्यावर कसा उलटला हे सांगितले जात होते. विजयाला न्यूज बघून खूप आनंद होतो. फायनली सगळ्यांना हे पटते की योगेश यावेळी निर्दोष होता आणि जो न्याय झाला तो काही पैशाच्या जोरावर विकत नव्हता घेतला. तिला वाटते आता योगेशच्या घरच्यांना हे मानावेच लागेल की योगेश कधीच कुणाशी चुकीचं वागला नाही आणि त्याने आपले संस्कार कधीच सोडले नाही. विजयाला खूप आनंद होतो की योगेश आणि त्यांचे कुटुंब एकत्र येईल. योगेशला त्याचे कुटुंब परत मिळेल. ती रोज देवाला जी प्रार्थना करायची ती देवाने ऐकली होती. ती लगेच जाऊन देवघरात दिवा लावते आणि मनोभावे नमस्कार करून देवापुढे साखर ठेवते. चला मैत्रिणींनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा.